बाळा थांब, स्क्रोल नको करूस. हा संदेश तुझ्यासाठी आहे. थकल्यासारखं वाटत ना, हरल्यासारखं वाटत ना, संकटात सापडलायस ना, मनाची घालमेल होत आहे. मनात नाही ते वाईट विचार येत आहेत ना. तुमच्या कल्याणासाठी आम्ही गुरुमंत्र दिला आहे. माहित आहे ना गुरुमंत्र? की विसरलास? अरे वेड्या, गुरुचरित्रच पठण किंवा श्रवणाने जीवनाचा कल्याण होतो. जीवनाला अर्थ भेटते. नव्याने जीवन सुरू करू शकतोस. मग काय म्हणतोस? पडायचं आहे ना या सर्वातून बाहेर? की सर्व काही संपवायचं? विचार केलाय? अरे तू नशीबवान आहेस. तुला माझ्या तोंडून हा गुरुमंत्र ऐकण्यास भाग्य भेटलं आहे. ऐकशील ना? गाणगापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर एक ब्राह्मण चालत होता. त्याचे नाव नामधारक. तो जन्मतः दत्तभक्त, पण आयुष्यातील सततच्या संकटांनी खचलेला. घरात दारिद्र्य, आजारपण, अपमान. त्याच्या मनात एकच प्रश्न धुमसत होता. मी इतकी भक्ती करतो तरी माझ्यावरच दुःखांचा डोंगर का? गुरु माझी परीक्षा घेत आहेत का, की मीच त्यांच्या कृपेपासून दूर पडलो? दुःखाने व्याकुळ होऊन तो एका निर्जन वनात गेला. विशाल वडाच्या झाडाखाली बसून त्याने डोळे मिटले. अश्रूंनी गाल ओले झाले. तो हाक मारू लागला, हे दत्तगुरु, तुम्ही त्रिमूर्ती स्वरूप कृपामूर्ती आहात. माझी दखल घ्या, मला मार्ग दाखवा. त्याच्या हृदयातील आर्ततेने जणू आकाश दुखावले. अचानक त्या ठिकाणी तेजस्वी योगी प्रकट झाले, सिद्धमुनी. त्यांच्या डोळ्यात करुणा, मुखावर तेज आणि वाणीमध्ये शांतता होती. ते म्हणाले, बाळा, का व्याकुळ झालास? भक्तावर गुरूंची कृपा कधीच कमी होत नाही. नामधारक त्यांच्या चरणी पडला. तो म्हणाला, माझे दुःख संपत नाही. मी भक्त असूनही संकटे का भोगतो? गुरुकृपा कशी मिळेल? सिद्धमुनी शांतपणे सांगू लागले, गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालवणारा सूर्य. गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप आहेत. जगात शास्त्र, वेद, तप, यज्ञ यांचा अभ्यास करूनही जोपर्यंत सद्गुरूची कृपा मिळत नाही, तोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही. ते पुढे म्हणाले, कलियुगात मोक्षाचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण आणि गुरुभक्ती. जो श्रद्धेने गुरुचरित्र ऐकतो किंवा वाचतो, त्याचे पाप नष्ट होतात, संकटे दूर होतात. नामधारकाने विचारले, माझे दुःख काय येते? सिद्धमुनी म्हणाले, पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ भोगावेच लागते. पण गुरुकृपा असेल तर ती फळे सौम्य होतात. श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यास गुरु योग्य वेळी सहाय्य करतात. ही वचने ऐकून नामधारकाच्या मनातील काळोख दूर झाला. त्याला विश्वास वाटू लागला की त्याचे संकट तात्पुरते आहे. नामधारकाने नम्रपणे विनंती केली, मला दत्तावतारांची संपूर्ण कथा सांगा. सिद्धमुनी म्हणाले, तू शांत मनाने ऐक. श्री दत्तांच्या अवतारांची आणि त्यांच्या लीलांची कथा तुला सांगतो. अशा प्रकारे अध्याय पहिल्यात गुरूंची महिमा आणि दत्तकथेची